प्रताप सरनाईक सध्या टीव्ही स्क्रीनवर खरं तर शिंदे गटातले महत्त्वाचे नेते मंत्री असलेले प्रताप सरनाईक आज ठाकरेंनी जे आंदोलन पुकारलं त्या आंदोलनामध्ये आलेले आहेत। त्यामुळे काय नेमकी वेगळी राजकीय दिशा आहे की काय असा प्रश्न आता निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण हालांकि वो तो बाहर से मीरा भाईंदर शहर के राजनीति में क्या चल रहा है, मगर हम गंभीर है। ये सभी हमारे लोग मराठी लोग हमारे साथ में कुछ लोग बाहर से आए हुए घोषणा दे रहे हैं, उनको दो घोषणा देने दो। क्या कहना चाहेंगे? कहना चाहेंगे मीरा भाईंदर की शांति अवधित रहे। मीरा भाईंदर में बाहर के लोग आके कोई भी ऐसी दादागिरी गुंडागिरी नहीं करना चाहिए। आपको लग रहा है कि गुंडागर्दी हो रही है? तर प्रताप सरनाईक यांची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे। प्रताप सरनाईक यांनी बाहेरून काही मंडळी या मोर्चामध्ये आलेली आहेत आणि त्यांनी ह्या घोषणाबाजी केलेल्या आहेत असा आरोप केलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये शांतता अबाधित राखली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा प्रताप सरनाईक या मोर्चामध्ये सहभागी झाले त्यावेळेला काही आंदोलकांनी गो बॅकच्या घोषणा सुद्धा दिलेल्या होत्या। काही लोकांनी जय गुजरात म्हटलेलं होतं आणि मंत्र्यांना पुन्हा या मोर्चातून निघून जा असं आव्हान तरी दिलेलं होतं आणि त्यानुसार आता घोषणाबाजी झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। काही लोक या मोर्चामध्ये बाहेरून सहभागी झालेले आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। दरम्यान ही जी मराठी मंडळी आहे ती आमचीच आहे। मीरा भाईंदरची असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय प्रताप सरनाईक यांनी आपण या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानुसार मी मराठी सहभागी सुद्धा झाले होते। सर्वसामान्य एकजुटीचा मराठी भैयांचा प्रताप सरनाईक यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी आक्रमकपणे घोषणा केलेल्या आहेत। 50 खोके अशा सुद्धा घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी गो बॅकच्या घोषणा सुद्धा दिलेल्या होत्या। आंदोलकांच्या या घोषणाबाजीमुळे सरनाईकांनी काढता पाय घेतलेला आहे। सरनाईक माघारी फिरलेले आहेत या आंदोलन स्थळावरून। आताची महत्त्वाची बातमी आपण झी24 तासवर पाहतोय। तर पोलिसांनी स्थानबद्ध केलेल्या मनसे नेत्यांना सोडून दिलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, मोर्चापूर्वी पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना स्थानबद्ध केलेलं होतं। अविनाश जाधव यांना स्थानबद्ध केलेलं होतं आणि काही लोकांना सुद्धा त्यांनी स्थानबद्ध केलेलं होतं। त्यांना आता पोलिसांनी सोडलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे हे मीरा भाईंदरच्या आमदारांच्या विरोधात त्यांनी घोषणा केली, परंतु मी मीरा भाईंदर शहरातील स्थानिक जे मराठी लोक आहेत त्यांच्यासोबत कायम आहे। लोकांनी येऊन काहीतरी गुंडगिरी दादागिरी केली, पण तुम्ही बघताय पूर्ण मराठी लोक आमच्या सोबत आहेत। कोण आहेत ही लोक? कोण आहेत? नाही, ही बाहेरची मनसे आणि उबाटाची लोक आलेली आहे, बाहेर ना आलेली आहे। सर पण सुरुवातीला परवानगी दिली असता हे चित्र झालं नसतं। मी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर प्रताप सरनाईक मोठ्या उत्साहानं खरं तर या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते आणि या मराठी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेले होते। मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांना हा तिथनं काढता पाय घ्यावा लागलेला आहे, कारण त्यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे। तेव्हा हे घोषणाबाजी करणारे लोक, विरोधात घोषणा देणारे लोक हे इतर गटाचे होते, बाहेरून आणलेले लोक होते आणि त्यांनी मनसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलेला आहे। तर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी का नाकारलेली होती या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांबरोबर बोललेलो। या संदर्भात पोलिसांची तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सकाळपासून आपण या आंदोलनामध्ये मराठी बांधवांच्या बरोबर राहणार आहोत आणि आंदोलनाला पाठिंबा असणार असल्याची भूमिका प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली। खरी त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले सुद्धा, मात्र त्यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली। एक कुठेतरी श्रेयवादाचा सुद्धा प्रयत्न होत होता की काय असा सुद्धा एक संशय निर्माण होण्यासारखी जागा आहे। मात्र प्रताप सरनाईक आता आंदोलनाच्या ठिकाणी काही काळासाठी होते, तिथल्या लोकांना ते भेटले, आंदोलनकर्त्यांशी बातचीत करताना सुद्धा पाहिलं। मात्र बातचीत करत असताना त्यांच्या मागे घोषणाबाजी होत होती, त्यांच्या विरोधातली घोषणाबाजी होत होती आणि त्यामुळे प्रताप सरनाईक तिथून निघालेले आहेत।